श्रीरामपुरात एटीएस व्हेकल फिटनेस टेस्टिंग सेंटर विरोधात काम बंद आंदोलन। श्रीरामपूर उपप्रादेशिक परिवहन कार्यालय येथील नवीन चालू झालेले एटीएस व्हेकल फिटनेस टेस्टिंग सेंटर 2 जून 2026 पासून पासिंगसाठी सुरुवात झाली असून पण येणाऱ्या वाहनांची स्वयंचलित पासिंग सेंटरकडून अडवणूक होत असल्याची माहिती चालक मालक प्रतिनिधी संघटना महाराष्ट्र राज्य उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष संदीप गाडेकर यांनी दिली आहे। या विरोधात आरटीओ प्रतिनिधी संघटनेकडून पासिंग सुरळीत होणे कामी आरटीओ अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले। श्रीरामपूर उपप्रादेशिक परिवहन कार्यालय येथे साध्या पद्धतीने रोजचे कमीत कमी 120 गाड्या पासिंग होत होत्या। व्हेकल फिटनेस टेस्टिंग सेंटर हे 2 जून 2026 ला चालू झाले तेव्हापासून रोजच्या 4 किंवा 5च गाड्या पासिंग होतात, बाकीच्या गाड्या फेल दाखवतात। परंतु त्याच गाड्या छत्रपती संभाजीनगर, नाशिक, अहिल्यानगर इतर ठिकाणी पासिंग होतात। मग ह्या गाड्या श्रीरामपूर कार्यालयात पासिंग का होत नाही? तर एवढा मोठा फिटनेस टेस्टिंग सेंटर बनवायची काय गरज होती? प्रशासनाची दिशाभूल करून चुकीच्या मशिनरी बसविल्या आहेत का, असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे। प्रतिनिधी संघटनेकडून पासिंग सुरळीत होण्यासाठी आरटीओ अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले। लवकरात लवकर पासिंग सुरळीत झाली नाही तर मोठे आंदोलन करण्याचा इशारा चालक मालक प्रतिनिधी संघटना महाराष्ट्र राज्याचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष संदीप गाडेकर यांनी दिले आहे। वरिष्ठ अधिकारी पुढे काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। यावेळी सलीम शेख, जावेद भाई शेख, महेश विस्पुते, ओमप्रकाश व्यास, फारुख शेख, विजय पाठक, श्याम गवारे, आरिफ कुरेशी, रवी रती, राहुल सोनी, बैजू तांबडे व इतर अनेक प्रतिनिधी उपस्थित होते। स्पीड न्यूज मराठीसाठी शोएब शहा। आज उपप्रादेशिक परिवहन कार्यालय श्रीरामपूर येथे आज संघटनेच्या वतीने चालक मालक प्रतिनिधी संघटनेच्या वतीने आज बैठकीचे आयोजन करण्यात आले होते। त्याच्यात मूळ मुद्दा असा होता की जे आता एटीएस सेंटर चालू झालेलं आहे, जे ऑटोमॅटिक फिटनेस सेंटर हे श्रीरामपूर येथे चालू झालेलं आहे, त्या फिटनेसवर वाहनधारक गाड्या आणण्यासाठी अजूनही येत नाहीयेत। आता साधारण 2 जून पासून ते चालू झालेलं आहे, पण फक्त 2 ते 3 गाड्या येतात। वाहनधारकांना भीती आहे की आपले वाहन तिथं त्या मशीनवर फेल होईल आणि त्या अनुषंगाने येथील अधिकारी व यांना आम्ही हे सांगितले आहे की ते एटीएस सेंटरवर किरकोळ त्रुटीमुळे ते गाडीत वाहन फेल केले जाते। त्याच्यामुळे येथील वाहनधारकांच्या वाहने पासिंग होत नाहीत किंवा फिटनेस होत नाहीयेत। त्यामुळे ह्या ज्या सक्ती तुम्ही केलेली आहे एटीएस सेंटरची, याच्यामध्ये वाहनधारकाला दिलासा मिळेल, याप्रमाणे तुम्ही याच्यातून काहीतरी मार्ग काढावा। ही मागणी जर मान्य झाली नाही तर एक तर ते एटीएस मध्ये मशीन मध्ये फॉल्ट असू शकतो। होतंय असं त्याचं की लक्ष्मी दर्शन जर दाखवलं तर इतर ठिकाणी लक्ष्मी दर्शनानंतर ते वाहन पास होतं दुसरीकडे जाऊन, त्यातल्या सगळ्या त्रुटी नसताना या एटीएस सेंटरवरून दुसऱ्या एटीएस सेंटरला होतं। काही ठिकाणी तर वाहन नेताही पासिंग होत आहे। मग हे फिटनेसचं नेमकं मशीन यांच्यावर आधारित आहे की ऑटोमॅटिक चालतं ते ठीक आहे, पण यांनी जर त्याच्यामध्ये जर काही हे करायचा फेरबदल करण्याचा प्रयत्न केला तर हा पण होऊ शकतो। याच्यावर हे लक्षात येतं की जे वाहन इथं फेल दाखवतं त्याची अपॉइंटमेंट दुसरीकडे घेतली तर ते पास होतं। त्याच्यामुळे आम्ही जर यांनी आमचे वाहन इथे फिटनेस जर मुद्दामून फेल करत असतील आणि असं जर आमच्या लक्षात आलं तर आम्ही याच्यानंतर तीव्र स्वरूपाचं आंदोलन छेडणार आहोत। ताज्या बातम्यांकरिता सबस्क्राइब बटन दाबून YouTube चॅनल सबस्क्राइब करा।